आपले मसाले तयार आहेत. आपण या टायमाला खूप चांगली क्वांटिटी बनवली आहे. ही कोणाची आहे? हा एवढा छोटासा पक्षी असतो, त्याचा आवाज खूप मोठा असतो. पार्वतीचं झाड, आम्ही पार्वतीचं झाड बोलतो. फुलं बघायचे पडतात ते बघा, बघितलेत का? आता बघा ही फुलं. आपला कोकणी मालवणी मसाला हा बघा भरून झाला आहे. पॅकिंग केला आपण मुंबईला घेऊन जायला. आणि हा कोकणी मीडियम आहे. पुढे जेवायला या. हे बघा मस्त आम्ही निसर्गामध्ये जेवायला बसलो आहे बाहेर आमच्या पाठच्या अंगणामध्ये. गाडी निघाल्यानंतर अलिबागला पोचते 5:45. तर गाडी पोचली 6:15. विचार करा, ऑलमोस्ट 1.5 तास लेट. आणि अजून परत इथे येऊन परत अर्धा तास थांबायला सांगितलं. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा स्वागत आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलो आहे ॲक्च्युली, खास मसाल्यासाठी आलो आहे. आपण लास्ट टाईम जो मसाला बनवला होता तो मंडळी, थँक्यू सो मच. आपल्या मसाल्याला तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आपल्याला खूप रिपीटेड ऑर्डरसुद्धा आल्या. तर आपण पुन्हा बनवलं आहे. आता जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं आहे, तर आणायला आलं आहे. गावाला आलो आता सकाळी. आता हा सकाळचा माहोल आहे, पण जास्त मसाला बनवला आहे. ज्यामध्ये ॲडिशन झालं आहे मसाले 2 आहेत. म्हणजे एक आपला कोकणी स्पेशल आहे, मालवणी बोलतो त्याला आपण. अजून एक कोकणी मीडियमसुद्धा ॲडिशन केलं आपण, आणि एक कोल्हापुरी स्पेशल आहे. आपल्याकडे टोटल 3 मसाले आहेत आपल्याकडे आता. तर आपली ऑर्डर लवकर बुक करा आणि आपले मसाल्याचा स्वाद घ्या. हे बघा आजचा सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू बघा गावचा. अजूनही गावाला थंडावा आहे. मला वाटलं गरम खूप होत असेल, कारण की मुंबईला पण खूप गरम होतो. ही कोणाची आहे? छान वाटतंय. हा आवाज येतो माहिती आहे, हा पक्ष्यांचा आवाज येतो बघा. हा एवढा छोटासा पक्षी असतो, त्याचा आवाज खूप मोठा असतो. पण झाडं मस्त हिरवेगार झालेत बघा. आता लास्ट टाईम आलं होतो जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सवाला चैत्रामध्ये, त्यावेळेला सगळं पानं गळले होते. आता बघा पोस्ट पण नव्याने पण पानं आलेत बघा. पण भरभरलं एकदम झाड, एकदम हिरवगार दिसतं एकदम. अरू पण गावाला आलं आहे. अरूला सुट्टी पडले मे महिन्याची शाळेची. आईने जेवण बनवलं आहे, भात घातला आहे. वालाचा कालवण आहे, वालाचा रस्सा. व्हेज, आज व्हेज बनवलं आहे आईने जेवण. सकाळचा माहोल मस्त वाटतं मंडळी. म्हणजे गावातला सकाळचा व्ह्यू बघा, शांत मस्त गावचं वातावरण एकदम. ऑलमोस्ट घरं बंदच आहेत सगळे. एखादं तुम्हाला कुठे चालू दिसेल सध्याची गावची कंडिशन. गावातले 60% घरं बंदच आहेत. सकाळचं वातावरण मस्त वाटतं बघा गावाला ना. तुम्ही, मी आलो, आताच आलो. हां हां बघा आपलं पिंपलाचं झाड पसरलेलं आहे एकदम. आपलं मंदिराचं काम अजून तेवढंच आहे. कधी कंप्लीट होतं? इकडे आपलं खाली पाणी, गावचं पाणी. आपलं मंदिराचं काम बघायला आलो. हा पार्वतीचं झाड, आम्ही पार्वतीचं झाड बोलतो. फुलं बघायचे पडतात ते बघा, बघितलेत का? आता बघा ही फुलं. पूर्ण भरलेत बघा सगळीकडे. हा झाड खूप जुना आहे मंडळी. हा बघा, हा तुटला बऱ्यापैकी. हा सर्वात मोठा
नंतर झालं हे नवीन आलेले आहेत फांद्या छोट्या छोट्या. हे बाकी हा तुटला आहे आधी. मला वाटतं लॉकडाऊन चक्रीवादळ तुटला असेल. नंतर बाकीचे हे झालेत नव्याने, पण अजून पण तेवढाच फुलतो हा. मंदिराचं काम कधी कंप्लीट होतं काय माहिती. आपण लास्ट व्हिडिओमध्ये बाबा बरे आहेत ना? काय होतं बरे आहेत ना? हो हो मी बरं आहे. तुम्ही बरे आहेत ना? नळाला पाणी नाहीत का? नळाला पाणी नाहीत? अच्छा. आता मंडळी घरोघरी आता पाणी नळाला थोडा कमी येतो. काय काय ठिकाणी येतो, काय काय ठिकाणी येत नाही. थोडी पाण्याची टंचाई असते. आता कसं हे एप्रिल एंडिंग म्हणजे मे महिन्यापर्यंत आपल्याला मग आपल्या जी मेन विहीर आहे तिथून पाणी आणावं लागतं डोक्यावर. आपण आलेलो मंदिर बघायला, पण काय मंदिराचं काम अजून तेवढंच आहे बघा. आपण होळीच्या अगोदरपासून बघतोय, मंदिराचं काम काय कंप्लीट झालं नाही आहे अजून पण तेवढंच आहे. बघूया आता कधी होतं. हा मंदिर बांधताना म्हणजे बांधायच्या अगोदर आश्वासन दिलं होतं की मे महिन्यापर्यंत हा मंदिर कंप्लीट होईल. पण अजून मंदिरच अर्धाच आहे, अजून कंप्लीट झाला नाही आहे. आता बघूया कधी होतं आहे. हा आजूबाजूचा परिसर बघा एकदम मस्त हिरवागार आहे. हे आंब्याचे झाड आहेत. हे रावळे आंबे सगळे आपले समोर तिथे सगळं. ह्या वर्षी आंबे एवढे आले नाहीत. आपल्याला आंब्यावरून बघायला भेटणार नाही एवढे. हे फणस आहे. हे गावचेच फणस आहे, गावकीची. हे बघा एक खाली एक फणस कुठे आला आहे बघा, तुम्हाला दाखवतो. इथं बुंदामध्ये आलं आहे बघा. हा बघा कुठे फणस आला. हे बघा हे फणस बघा कुठे आहेत. इथे कधी असे बघितले असतील का बघा कुठून फणस आले. हे बेसमधून बुंदामधून फणस इकडे इथे आले बघा. इथलं एक काढलाय फणस बघा, इथे तुटलाय. हा एक मी बघा कुठे बसलोय मी इथे, आणि इथे फणस आले त्या फणशीला जमिनीवरती एकदम. वरती पण बऱ्यापैकी आहेत फणस. हे आपले हे बघा शिल्पकला कोरलेल्या आहेत त्या तुटल्या फुटल्या आहेत आपल्या ह्या जुन्या गोष्टी. ही आपली शाळा, तो समोर मंदिर, ही अंगणवाडी आणि तो समाज मंदिर सगळं आपल्या आजूबाजूच आहे. आणि हा आपला ग्रामच देवताचं मंदिर. आधी आपला साधा होता, घरासारखंच होतं. पुन्हा मग बनवतात नव्याने, पण अजून काम चालू आहे त्याचं. हा चाफ्याचं झाड, हा खूप जुने आहेत म्हणजे हे झाडं. हा आणि तिथे एक समोर एक आहे चाफ्याचं झाड. खूप आधीपासूनचे मोठे मोठे झाड आहेत ते. मामा मगाशी भेटले ना, हे बघा पूजा करून गेलेत देवाची. तर बघा कधी काम कंप्लीट होतं मंदिराचं. हा एक सर्वात मोठा चाफा. आहेत वरती फुलं भरपूर तर याच्यावरती. गावाला एकदम भारी वाटतं, शांत वाटतं. आता मी तर खास मसाल्यासाठी आलो आहे न्यायला. आपले मसाले बनवत दिलेले होते ते आणायला आलो आहे. वहिनी बऱ्यात ना? वहिनी पण आहे बघा. म्हणजे आपली मसाल्याची पॅकिंग चालली. पॅकिंग म्हणजे आम्ही भरतो आहे मसाला बॅगेमध्ये बघा, मुंबईला घेऊन जाण्यासाठी. ते आपले मसाले आहेत, वहिनी आल्यात मसाले भरायला. म्हणजे हा आपला कोकणी मालवणी मसाला हा बघा भरून झाला आहे. पॅकिंग केल्यात आपण मुंबईला घेऊन जायला. आणि हा कोकणी मीडियम आहे. हा कोकणी मीडियम आणि आपला कोकणी स्पेशल दोन बनवलेत आपले मसाले या टायमाला. आपला हा साठवणुकीचा मसाला होता, आम्ही घेऊ शकतो. तुम्ही ऑर्डर करू शकता ह्या नंबरवरती. तुम्हाला मी स्क्रीनवरती नंबर देतो, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करा. आपला ऑर्डर बुक करा ह्याच्यावरती. हे बघा ही तयारी चालली आहे आपली मुंबईला घेऊन जायची. पॅकिंग झाली आपल्या घरून. हे बघा मसाल्याची. मंडळी जेवायला या. हे बघा मस्त आम्ही निसर्गामध्ये जेवायला बसलो आहे बाहेर आमच्या पाठच्या अंगणामध्ये. समोर मस्तपैकी हवा सुटली का, भारी हवा सुटली आज एकदम. हा कपडा खराब झाला बघा. हा पूर्ण वर्षभर आम्ही लावला होता इथे. तो उन्हाच्या तापून तापून पूर्ण खराब झाला. आता ह्या वर्षी पुन्हा लावणार पुढल्या आता मे महिन्यामध्ये.
मस्तपैकी वालाचा कालवण आहे, पापड आहेत आणि तांदळाची भाकरी आहे. इथे आरुष बसल्या जेवायला. आरुष दही भाकरी खाते, तर दही भाकरी आवडते खायला थंड थंड. आरूला सुट्टी पडली, आरू इकडे सुट्टीवर गावाला आला आहे, शाळेला सुट्टी पडली आरूची. आरू मजा येते ना गावाला? चला मंडळी, निघालो आम्ही आता मुंबईला परतीचा प्रवास. आपला मसाला पॅकिंग झाला आहे बघा. बॅग 2 बॅग आहेत आपल्या. आता जस्ट निघालं. आपला हा ग्राउंड मैदान, आपलं गाव. आपली आता 3:30ची गाडी आहे मुरुडवरून. राजू काकानं बोलवलं न्यायला. आता दुपारी निघालं आहे, पण प्रॉब्लेम आहे की गरम खूप होणार बसमध्ये. बघूया कसं काय. मोस्ट ऑफ रात्रीचं ट्रॅव्हलिंग करतो, कारण की रात्री एवढं वाटत नाही ट्रॅव्हलिंगमध्ये, थंडावा असतो थोडा. आता दुपारी कसं ऊन आहे आणि घोरपड बघा, मोठी घोरपड, रस्त्यावर घोरपड उभी होती, कसं झाली होती. बघूया किती वेळ लागतो जायला आपल्याला. तरी पण 7 तास लागतील मुंबईला पोचायला. 9:30पर्यंत मे बी दादरला आपल्याला गाडी सोडेल. त्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे. मंडळी आपण डेपोला पोचलो आहे आता. मुरुड डेपो आपला, ST डेपो. आपली आता गाडी आहे 3:30ची गाडी. अजून लागले नाही. ऑलमोस्ट 2:15 झालेत आपल्या तिकडे. आता बघूया किती वेळ लागेल गाडी यायला. इथून गाडी इकडून बाहेर येणार, इथून सुटणार सगळे इथून या साईडला. ह्याचं पण काम बऱ्यापैकी खड्डे पडले रस्त्याला इकडे. पूर्ण इकडे मोठे खड्डे आतमध्ये आहेत. इथे पण प्रॉपर डेव्हलप होत नाही आहे. हे रस्ता पूर्ण गेले. हा पूर्ण आधी खूप चांगला डांबरीचा मस्त केला होता. आता बघा ना पूर्ण सगळे खड्डे झाले. तिथे पुढे एकदम खड्डा, एकदम कमरेएवढा खड्डा आहे तिथे पुढे. तिकडून बस कशी येते काय माहिती तिकडून. हां, समोर डोंगर. इथे वरती दत्ताचं मंदिर आहे. इथे मोठी जत्रा असते दत्ताचं मंदिराची. म्हणजे आपण बस पकडली आता. बघा आता मार्केटमध्ये बस आली. मुरुड मार्केट कल्याणीच्या इथे. हे आपला मुरुड बीच. आणि समोर तो इकडे बघा, तो आपला पद्मनाभ किल्ला समोर दिसतो इकडे. महाराजांनी बांधलेला किल्ला आहे तो समोर. बस निघाली आता मुंबईला जायला. भरले गाडी आज. आपण आता सिद्धी पॅलेस इथे पोहोचतो आहे बघा समोर. सिद्धी पॅलेस हा. म्हणजे आपण आता काशीद बीचला पोहोचलो इथे. हा बघा काशीद बीच. पर्यटक लोकांची खूप गर्दी असते इकडे. गर्दी बघा केवढी. ऑलरेडी गर्दी जात नाही. मंडळी आता अलिबागला उतरलो आहे. बस गेली CNG भरायला. ॲक्च्युली नेहमी आहे ज्या वेळेला मुरुडून गाडी निघते अलिबागला अर्धा तास थांबते CNGसाठी. म्हणजे इथे अर्धाच एक फुकट जातो आपल्या इथे. आणि समोर इकडे रेग्युलरचा सेम प्रॉब्लेम झाला आहे इथे. बघा क्राऊड सगळं इकडे उभा राहिलं आहे त्या गाडीचा. आपल्याला बाहेर सगळं उतरायला लावलं. आणि CNG बरोबर अर्धाच घेते इथे. ऑलरेडी बस अर्धाच लेट आहे.
मुरुडवरून गाडी निघाल्यानंतर अलिबागला पोचते 5:45. तर गाडी पोचली 6:15. विचार करा ऑलमोस्ट 1.5 तास लेट. आणि अजून परत इथे येऊन परत अर्धाच थांबायला सांगितलं आहे. आता किती वेळ लागेल काय माहिती मुंबईला पोचायला. बघूया किती वेळ लागतं. फुल गरम झालं आहे कारण की गरमी खूप भरपूर आहे सध्या याच्यामध्ये आपल्याकडे. हीट वाढले सगळीकडे. मंडळी घरी पोचलो. मला पोचायला 1 वाजला बरोबर पोचायला. म्हणजे पकडा ना 2.5 तास गाडी लेट झाली. दादरला मी 11:15ला उतरलो. खूप थकलो होतो नंतर शूट नाही केलं. घरी पोचलो. आता भूक लागली पण बोललो जेवणार कधी घरी. ऑलमोस्ट 1:30 वाजायला आला घरी. तर चला मंडळी आजचा प्रवास खूप डेंजर होता कारण की गरम खूप होत होतं. नेक्स्टचं कंटाळा आला गाडीमध्ये. जरा झोपतो फ्रेश होतो. आणि चला मंडळी तुरता व्हिडिओ थांबवतो तेच आणि भेटूच्या पुढल्या छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.